आपल्या सोबत आता भारतीय जनता पार्टीचे राज्य सहमुख्य प्रवक्ता अजित चव्हाण जोडले गेलेले आहेत। अजितराव, आपलं स्वागत जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीवर। मी प्रसाद काथे बोलतोय। माझा आवाज आपल्याला येतोय? येतोय सर, नमस्कार। नमस्कार अजितराव, तांत्रिक मुद्दा आहे, पटकन आधी आपण त्याच्यावर बोलूया, कारण याच तांत्रिक मुद्द्यावर खूप मोठा घोळ गेल्या काही दिवसापासून सातत्याने घातला जातोय। तो आहे दुबार मतदारांच्या नावांचा। आयोगाने सरळ सरळ सांगून टाकलेलं आहे 1 जुलै 2025ला जी मतदार यादी होती तीच आता येत्या महानगरपालिकांच्या निवडणुकांसाठी वापरली जाईल। या यादीमध्ये काटछाट करणे, या यादीमध्ये कुठलेही फेरबदल करणे हे आता होणार नाही। फार फार तर अजित चव्हाणांना जर समजा तिथे समीर चव्हाण लिहिलं असेल तर अजित चव्हाण आपलं नाव अजित चव्हाण करू शकतात, एवढाच बदल होईल। तुम्ही काय म्हणताय यावर? कारण या निमित्तानं मतदार याद्यांवरचा संशय कायम राहतोय का? तसं सर एक गोष्ट स्पष्ट आहे की कुठल्या तरी विषयातनं काहीही विषय काढून संभ्रम पसरवणे एकमेव उद्देश आमच्या या विरोधी पक्षाच्या सर्व सहकाऱ्यांचा आम्हाला दिसून येतोय की एक सुरानं कुठला तरी एक विषय घ्यायचा आणि साफ म्हणून भुई थोपटायची, असं सगळं चाललेलं आहे। अंबादासांना कुठल्या तरी खानाचं समर्थन करणं, आता त्यांचा फोन ठेवता ठेवता मी ऐकलं काय झालंय की आता सन्माननीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचे विचार गुंडाळून ठेवलेत। आता मुंबईमध्ये मतं पाहिजेत खानांची, त्यामुळं बाण तर आता त्यांच्याकडे राहिला नाहीये। त्यामुळं खानाला शरण जाण्याशिवाय त्यांना पर्याय नाहीये आणि कुठलाही विषय निवडणूक आयोगानं एखादा जर निर्णय घेतलेला आहे, निवडणूक आयोग हा स्वायत्त आहे, निवडणूक आयोगाची बाजू मांडण्याचा आमचा काही संबंध नाही। पण तुम्ही भारतीय जनता पार्टीचा सहमुख्य प्रवक्ता या नात्यानं आहे त्या मतदार याद्यांवर मतदान करून निवडणुका लढायला तयार आहात का? सर, माझं असं म्हणणं आहे, लोकसभेमध्ये काही पॉइंटनं मतं आम्हाला कमी मिळाली। आम्ही मतदार याद्यांना, ईव्हीएमला, SIR ला, व्हीव्हीपॅटला दोष नाही दिला। आम्ही लोकांपर्यंत गेलो, अधिक काम केलं, अधिक चांगल्या योजना आणल्या आणि जी प्रचलित व्यवस्था आहे त्या प्रचलित व्यवस्थेतून निवडणुका लढून निवडून आलो। माझं म्हणणं तितकं आहे की आता सध्याच्या परिस्थितीमध्ये विरोधकांना कुठली तरी एक गोष्ट, म्हणजे इतके कन्फ्युज्ड विरोधी पक्षनेते स्वातंत्र्यानंतर देशानं कधीच पाहिले नसतील। सर मला सांगा, दोनदा मतदार यादीत नाव आहे म्हणजे तुम्हाला दोनदा मतदान करता येतं का? ज्या पद्धतीनं एखादा मुद्दा आपण खोट्या पद्धतीनं हे चुकीचं आहे, हे चुकीचं आहे, हे चुकीचं आहे, याच्यात काहीतरी गोंधळ आहे असं म्हटलं म्हणजे हा चिडीचा आणि रडीचा डाव विरोधी पक्षांचा आहे निवडणुकांना समोर जात असताना। अजितराव, आपल्याला बातमीपत्राला वेळेची मर्यादा आहे। अविनाश जाधव, माफ करा, अविनाश अभ्यंकर आपल्याला असं म्हणाले की ते कोणासोबत लढतील हे आपल्याला कळेलच। अजितराव, आपण जोडलेले आहात अशी अपेक्षा आहे। मुंबई महानगरपालिकेबद्दल सर्वाधिक उत्सुकता पूर्ण भारतात आहे। यंदा मुंबई महानगरपालिकेमध्ये होणार काय आहे? प्रसाद, प्रश्न आपला शेवटचा मला टप्पा ऐकायला आला नाही। जी, मी आपल्याला म्हणालो की मुंबई महानगरपालिकेत होणार काय? भाजपाचा महापौर असेल का महायुतीचा महापौर असेल? मुंबई महानगरपालिकेवरती भगवा फडकेल, महायुतीचा महापौर असेल। आणि प्रसाद सर, मी आपल्याला आपल्या माध्यमातून इतकंच सांगू इच्छितो की आता निवडणुका सुरू झाल्या आहेत, त्यामुळं आमच्या विरोधकांनी मुद्द्यांवरती बोलावं। आता चिडीचा रडीचा डाव, मतदार यादीच खराब, मतदान यंत्र खराब, व्हीव्हीपॅट खराब, ही यंत्रणा खराब, निवडणूक आयोग मॅनेज, अशा पद्धतीचे आरोप न करता लोकशाहीमध्ये जे मतदारांना अभिप्रेत आहे अशा पद्धतीनं आपले मुद्दे ठेवावेत आणि त्या मुद्द्यांवरती लोकांकडनं मतं मागावीत आणि लोकशाहीला अभिप्रेत अशा पद्धतीनं चिडता रडता अशा पद्धतीनं न करता निवडणूक लोकशाही पद्धतीनं जी मतदारांना आपण ज्या पद्धतीनं सांगू की आम्ही हे काम केलंय, आम्ही हे काम करू, आमचा हा मुद्दा आहे आणि असं करून तुम्ही निवडून या, आमच्या शुभेच्छा आहेत तुम्हाला। रडीचा डाव जो सगळ्यांचाच आणि एक सुरानं रडीचा डाव आहे बघा, प्रत्येक पक्षाचे जे विरोधी पक्षाचे लोक आहेत एक सुरीनं रडीचा डाव करतात। अजितराव, वेळेची मर्यादा आहे, मुद्दा लक्षात आला। आपल्याला खूप खूप धन्यवाद आणि आभार आणि तुम्हाला निवडणूक लढण्यासाठी सगळ्यांनाच अंबादास दानवे, अजित चव्हाण आणि अविनाश अभ्यंकर तिघांनाही शुभेच्छा आहेत। निवडणुकीच्या निमित्तानं तुम्ही एक सकस लोकशाहीवादी पक्षाचं प्रदर्शन कराल अशी अपेक्षा करतो।